उद्योजकांना राज्यात आता एकच कर लागू होणार. बामणोलीतील उद्योजकांना मिळाला दिलासा. कृष्णावेली चेंबरचे माजी अध्यक्ष सतीश मालू व माजी संचालक प्राध्यापक हरिभाऊ गुरव यांची माहिती. कुपवाड औद्योगिक वसाहतीलगतच्या बामणोली हद्दीतील उद्योजकांना दुहेरी करप्रश्नी न्यायालयाने दिलासा दिला आहे. उद्योजकांना 2 ऐवजी एकाच प्रकारचा कर भरावा लागणार आहे, अशी माहिती कृष्णावेली चेंबरचे माजी अध्यक्ष सतीश मालू व माजी संचालक प्राध्यापक हरिभाऊ गुरव यांनी दिली. बामणोली हद्दीतील 73 उद्योजक पूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून आलेले बिल भरत होते. ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या उद्योगांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ग्रामपंचायत असा दुहेरी कर भरावा लागत होता. नवीन कर अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्यामुळे कृष्णा व्हॅली चेंबरने 21 ऑक्टोबर 2022 रोजी न्यायालयात दावा दाखल केला. 2022 पासून आत्तापर्यंत केलेल्या पाठपुराव्यास न्याय मिळाला आहे. दाखल दाव्यात एकच कर उद्योजकाकडून संकलित करावा. नवीन शासन निर्णयाच्या अन्यायकारक बेकायदेशीर करामुळे उद्योजकांचे नुकसान होणार आहे, अशा सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजीच्या आदेशाने उद्योजकांना दुहेरी कर आकारणीतून दिलासा दिला आहे. न्यायालयाने याआधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे जो कर भरला आहे तो परत करावा, असा आदेश पारित केला. याकरिता माजी संचालक पांडुरंग रुपनर यांचे सहकार्य मिळाले. ॲडव्होकेट नंदकुमार व्हटकर यांनी दावा दाखल करण्याचे काम केले, तर ज्येष्ठ माजी संचालक हरिभाऊ गुरव यांनी दमदार पाठपुरावा केला आहे. दरम्यान ॲडव्होकेट नंदकुमार व्हटकर म्हणाले, ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या महाराष्ट्रातील उद्योगांना न्यायालयाचा निकाल लागू होणार आहे.